मंडळी नमस्कार. वेल्थफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, वेल्थ म्हणजे पैसा आणि पैसा कुणाला खेळवत नाही. आपल्या घरातली गृहिणी, तिला पैशांची अत्यंत गरज असते. मात्र तिचं इन्कम रेग्युलर नसल्यामुळे मग त्या काही गोष्टी कराव्या लागतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे किटी पार्टी किंवा ज्याला आपण बिशी असं म्हणतो. तर या बिशीचं करायचं काय? असा प्रश्न आहे. आता बिशीचं करायचं काय म्हणजे बिशीमध्ये तुम्ही आहात. तुमची बिशी चालते. मात्र आर्थिक दृष्टिकोनातून जर बिशी होत असेल, तर त्याकडं किती सिरियसली पाहायला हवं, याच विषयी आज आपण बोलतो करणार आहोत प्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ संदीप भोशेट्टी सरांना. संदीपजी नमस्कार. नमस्कार. फारच सेन्सिटिव्ह विषय आहे खरंच. अगदी, अगदी. कारण आपल्या घरोघरी हा विषय चर्चेला जाणार आहे. म्हणून हेल्मेट वगैरे घालूनच आपण बसायला हवं. बरोबर. पण भिशी म्हणजे नेमकं काय? या बेसिक प्रश्नापासून आपण सुरुवात करू. भिशी हा प्रकार मला असं वाटतं, की अनेक वर्षांपासून आपल्याकडे प्रचलित आहे. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत याचा वेगवेगळ्या प्रकारे याचा वापर केला जातो. प्रामुख्याने भिशी हा जो प्रकार आहे तो एकत्रित येणे हा पहिला मूळ उद्देश आणि एकत्रित येऊन एक एक चांगली रक्कम आपण गोळा करू शकलो भिशीच्या माध्यमातून आपल्या गरजेला, आपल्या अडी-अडचणीला एक रकमी रक्कम बाहेरून मला गोळा करण्यापेक्षा भिशी या माध्यमातून एक रकमी मला घेता येते आणि माझी नड जी आहे, ती त्याच्यातनं भागवता येते. हा मूळ उद्देश भिशीचा आहे. ग्रामीण भागामध्ये मी जसं मगाशी उल्लेख केला, की याचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग किंवा कामगार वर्ग याचा वापर करतात. कारण शेतकरी वर्गाला वर्षामध्ये 2 ते 3 वेळा पिकांचे पैसे येत असतात. पण मधल्या काळामध्ये जी पैशाची गरज असते, त्या काळामध्ये सावकाराकडनं पैसे घेतल्याशिवाय आपल्याला आपलं दैनंदिन आयुष्य भागवता येत नाही. त्यावेळेस भिशी हा माध्यम हे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये अडॉप्ट करताना आपल्याला पाहायला येतं आणि या शेतकरी वर्गाचा दर महिन्याचा जो भिशीचा हप्ता आहे, तो ते भरत असतात आणि जेव्हा त्यांना घरामध्ये काही आर्थिक अडचण निर्माण झाली किंवा शेतासाठी काही कामासाठी काही पैशाची गरज निर्माण झाली, काही अद्ययावत हत्यारं घ्यायची आहेत शेतीसाठी किंवा घराची डागडुजी करायची आहे. अशा अनेक गोष्टींसाठी या भिशीच्या माध्यमातून निर्माण होणारा पैसा आहे, तो शेतकरी वर्ग आपल्या दैनंदिन गोष्टींसाठी वापरतो आणि त्यासाठी सावकाराकडे जाण्याची गरज नाही, बँकेकडे जाण्याची गरज नाहीये, एखाद्या पतसंस्थेकडे जाण्याची गरज नाही. त्यांना हा भिशीचा माध्यम खूप सोपा वाटतो आणि या निमित्ताने दरमहा आपल्या सगळ्या मित्रमंडळींना भेटणं, सगळ्यांची चौकशी करणं आणि एकत्रित गप्पा-टप्पा करणं हा त्यातला प्रामुख्याने असणारा विचार. आणि आता हे शहराकडे जेव्हा आपण बघतो, शहरामध्ये अनेक पुरुष मंडळी, स्त्रिया या भिशीच्या माध्यमातून एकत्र येत असतात. प्रामुख्याने या भिशी माध्यमाला आपण तपासताना हे पाहायला पाहिजे. हे सगळं आपण करतोय कशासाठी? 3 गोष्टी प्रामुख्याने. एक तर आपल्याला एकत्र यायचंय. दरमहाच्या आपल्या कामकाजातनं, आपल्या व्यवसायातनं, नोकरीतनं आपल्याला मित्रांना भेटायला वेळ मिळत नाही किंवा मैत्रिणींना भेटायला वेळ मिळत नाही. असा महिलांचा प्रॉब्लेम असतो. कारण महिला आपल्या घरामध्ये परिवाराच्या कामामध्ये पूर्णपणे गुंतलेल्या असतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपूस्तोवर आपल्या घरातील लहान मुलं, वडीलधारी मंडळी यांचं करण्यामध्ये घर सांभाळण्यामध्ये अख्खा दिवस जात असतो. भिशीचा एक दिवस असा असतो, की तो दिवस काही काळ तास, 2 तास, 3 तास आपण आपल्या मित्रमंडळींबरोबर जेव्हा राहतो, तो एक आनंद मिळावा. ही प्रामुख्याने याच्यामागची भूमिका महिला मंडळींनी पाहिलेली किंवा पुरुष मंडळी सुद्धा या निमित्ताने एकत्र येतात, गप्पा-टप्पा होत असतात, देवाण-घेवाण होत असते विचारांची. हा एक त्याच्यामागचा प्रमुख उद्देश. दुसरा, की मला जेव्हा पैशाची गरज लागणार आहे किंवा असेल, त्यावेळेस भिशीच्या माध्यमातून मला एकरकमी पैसे मिळणार आहेत. त्यातनं मी माझी गरज भागवणार आहे. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा उद्देश जो भिशीमधनं पाहिला जातो, की याच्यामधनं काही प्रमाणामध्ये गुंतवलेल्या पैशापेक्षा थोडेसे जास्त पैसे आपल्याला मिळवता येतील का? म्हणून मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला, की भिशीचे काय प्रकार आहेत? तर भिशीचे 2-3 प्रकार आपल्याला प्रचलित होताना पाहिलेले आहेत. एक म्हणजे चिठ्ठीनी भिशी उचलली जाते. चिठ्ठीनी भिशी उचलली जाते म्हणजे काय? की त्या भिशीमध्ये जेवढे मेंबर्स इन्व्हॉल्वड आहेत, त्या प्रत्येकाची नावं एखाद्या चिठ्ठींवरती लिहिली जातात आणि दरमहा ठराविक चिठ्ठ्या उचलल्या जातात आणि त्या व्यक्तीला ती भिशी दिली जाते. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बोलीची भिशी. बोलीची भिशी याचा अर्थ काय? की तुम्ही त्याच्यामध्ये लिलाव करायचा असतो.
उदाहरणार्थ काही रक्कम, तर मला पैशाची गरज आहे. माझ्याबरोबर आणखीन 4 लोकांना पैशाची गरज आहे. मग नेमकी भिशी द्यायची कोणाला? हा प्रश्न जो असतो तो लिलावाच्या माध्यमातून सोडवला जातो. जो व्यक्ती जास्तीत जास्त पैसा सॅक्रिफाईस करणार आहे लिलावाच्या माध्यमातून, त्याची बोली लावणार आहे. त्या बोलीच्या माध्यमातनं जो हायेस्ट बोली बोलणारा व्यक्ती असेल, त्याला ती भिशी दिली जाते. तेवढे पैसे जी बोलीची रक्कम आहे, त्याच्या भिशीच्या रकमेतनं कमी केली जाते. उरलेले पैसे त्याला दिले जातात. याचा अर्थ असा आहे, की आपल्याला लागतील तेव्हा आपण बोली लावून आपली भिशी उचलू शकतो. असे हे 2-3 प्रामुख्याने प्रकार आपल्याला भिशीमध्ये पाहायला मिळतात. परंतु आज आपण हे चर्चा करतोय याचं एकमेव कारण आर्थिकदृष्ट्या भिशी हे प्रकार हे अत्यंत चांगला आहे का उत्पन्नाच्या माध्यमातून बघायला गेलात तर साधारणपणे असा चेहरा-मोहरा पाहिला तर आपल्याला 1-1.5% वरती या भिशीमधनं उत्पन्न काही होत नाही. कारण याच्यातला होणारे खर्च आणि त्यातनं निर्माण होणारा पैसा हा आपल्याला इथे दिसत नाही. खर्च जास्त होतात आणि किंबहुना मुद्दलाला मुद्दल, किंबहुना काही वेळा मुद्दलापेक्षा कमी पैसे घेऊन आपण भिशी घरी घेऊन जातो. टेक्निकली भिशी जितक्या महिन्याची चालते, उदाहरणार्थ समजा असं धरून चालू, की ती 24 महिन्याची भिशी आहे, 2 वर्ष आणि आपल्याला पैशाची गरज नाहीये आणि आपण 24 महिने ती भिशी चालवत राहिलो. 24व्या महिन्यात जेव्हा आपण भिशी उचलतो, त्यावेळेसच आपल्याला संपूर्ण भिशीचे पैसे परत मिळतात. पण आपण ज्या 24 महिन्याच्या अगोदर कुठल्याही महिन्यात भिशी उचलली, तर आपलं नुकसान होत असतं. कारण आपल्याला बोलीचे पैसे द्यावे लागत असतात. त्यामुळे टेक्निकली भिशी हा प्रकार हा उत्पन्न फारसं कमवून देतोच असं नाही. त्यामुळे या प्रकाराकडे बघताना जे अगोदरचे सांगितलेले मुद्दे आहेत, की मित्रांना भेटणे किंवा लागतील तेव्हा पैसे उचलणे, एवढ्याच गोष्टींसाठी भिशी ही पाहिली जाते. याच्यात आणखीन एक प्रकार आजकाल शहरामध्ये पाहिला जातो, तो म्हणजे सोने खरेदीसाठी निर्माण केलेली भिशी, सोन्याची भिशी. अनेक ज्वेलर्स या निमित्ताने सोन्याच्या खरेदीसाठी महिलांना आणि पुरुषांना याच्यासाठी प्रदयुक्त करत असतात, की तुम्ही भिशी लावा. उदाहरणार्थ मी दरमहा ₹10,000 सोनाराला जमा करत असतो. 12-13 महिने मी हे पैसे जमा करत असतो. 14वा महिना सोनार त्याच्याकडनं एक हप्ता त्याच्यामध्ये घालत असतो आणि 15व्या महिन्यामध्ये आपल्याला जमा झालेल्या रकमेचं सोनं खरेदी करता येतं. असं साधारणपणे त्याच्या मागची भूमिका आहे. प्रश्न असा काय आहे, की सोनं घेण्यासाठी भिशी लावण्याची गरज काय? कारण आता सोन्याचा भाव जर बघितला तुम्ही, तर साधारणपणे ₹1,00,000 तोळा आज सोनं झालेलं आहे. एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाला 1 तोळा सोनं जरी घ्यायचं असेल, तर आज त्याच्याकडे ₹1,00,000 असतीलच असं नाही. मग ह्या भिशीच्या माध्यमातनं तो ₹5,000 ची भिशी, 8,000 ची भिशी, 10,000 ची भिशी मासिकरित्या भरून एक साधारणपणे वर्षभरामध्ये जे गोळा होणारे पैसे त्यातनं एखादा तोळा सोनं खरेदी करू शकतो. ही सोनारांनी केलेली एक त्यातली एक कृती म्हणूया. कारण त्याचा माल जो आहे तो विकला गेला पाहिजे आणि घेणाऱ्याला सुद्धा ते दरमहा पैसे गोळा करून तो एकत्रित रक्कम निर्माण करून मग ती सोन्याची खरेदी केली पाहिजे. पण ह्याच्यामध्ये पुन्हा मूळ विषय येतो, की ह्याच्यात जो भिशी लावतोय तो पैसे खरंच कमवतोय का? तर मला असं या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांना सांगावसं वाटतं, की आपण ह्याचा नक्की विचार करा, की ह्या प्रकारामध्ये आपण खऱ्या अर्थाने पैसे कमवतोय का? मला असं वाटतंय, की याच्यामधलं उत्पन्न अत्यंत कमी आहे. किंबहुना काही भिशांमध्ये असं लक्षात येतं, की आपलं उत्पन्न नाहीच आहे. त्यामुळे भिशी या प्रकाराकडे फक्त भेटणे आणि लिक्विडिटी या 2 माध्यमांना भेटायचं पाहायचं असेल, तरच भिशीकडे बघा. अदरवाईज उत्पन्नासाठी भिशी बघणं हा तसा थोडासा नुकसानीचा प्रकार असं मला वाटतं. याच्यामध्ये मी अजून एक सजेस्ट करीन, की जर एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषाला जर भिशीच्या माध्यमातूनच लिक्विडिटी हवी असेल आणि भिशीच्या माध्यमातूनच एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल, तर अनेक आता नवीन पर्याय आहेत. जसं आपण येऊया पर्यायांकडे. पण मला अजून एक तुम्ही आता सगळं सांगत असताना एक गोष्ट खूप जाणवली. ते म्हणजे हे सगळं चालू आहे खरं. म्हणजे व्यवहार म्हणून आपण हे करतो जगराटीत. मात्र त्याला स्टँडिंग काय आहे? लीगल स्टँडिंग आहे का या सगळ्या गोष्टी? बरोबर. कारण संबंध चांगले असताना सगळ्या गोष्टी चालतात. अगदी. मात्र कधी कुठे काही मिठाचा गडा पडला किंवा कुठे वाद उद्भवले, तर हे सगळं अडचणीत येऊ शकतं असं अनेकदा घडतं. त्यामुळे भिशी या प्रकाराला लीगल स्टँडिंग बरोबर. नॉर्मली हा भिशी हा पॅटर्न जर तुम्ही बघितला, तर हा चीट फंड या अंतर्गत हा प्रकार येतो. चीट फंड यालाच आपण मराठीमध्ये भिशी असं म्हणतो. पण चीट फंड जर रजिस्टर असेल, तर त्याला काही प्रमाणामध्ये कायद्याचं संरक्षण आहे.
त्याला नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे. पण आत्तापर्यंत प्रचलित प्रकार जर बघितला गाव पातळीवरती आणि शहर पातळीवरती, तर 99% भिशा या न नोंदवलेल्या आहेत. त्याला कुठलंही लीगल बाइंडिंग नाही. म्हणजे काय? जो व्यक्ती भिशी चालवतोय, त्याला आम्ही भिशीचा प्रमुख असं म्हणतो, की जो भिशीचा ऑर्गनाइज करत असतो. तो व्यक्ती उद्या पैसे घेऊन पसार झाला, तर तुम्हाला कायद्याच्या स्वरूपात कुठलंही संरक्षण मिळणार नाही. तुम्ही पोलीस चौकीत कंप्लेंट केली, तुम्ही कायद्याच्या सपोर्टसाठी तुम्ही न्यायालयात गेला, तुम्हाला याच्यावरती कुठलाही दाद मिळणार नाही. त्यामुळे हे करत असताना या गोष्टीचा विचार नक्की प्रत्येकाने करण्याची गरज आहे, की जो व्यक्ती भिशी चालवतोय, त्याचे समाजात असणारे संबंध, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड हे जर तुम्हाला माहिती असेल, तरच तुम्ही त्या भिशीमध्ये पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे. अदरवाईज ते करणं अत्यंत धोकादायक ठरवू शकतं. भिशीमध्ये साधारणपणे 100 ते 150 मेंबर्सपर्यंत आजकाल भिशीमध्ये मेंबरशिप दिली जाते आणि मूळ मुद्दा लक्षात घ्या, की भिशीमधले 2 ते 5 मेंबर जरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आणि त्यांनी भिशीमध्ये ठरलेला हप्ता भरायचा बंद केला, तर त्याचा थेट परिणाम संपूर्ण भिशीच्या मेंबर्सवरती होतो. त्यांना मिळणारी रक्कम थेट कमी होऊन हातामध्ये येते. ह्याच्यात दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की याला कुठेही लीगल बाइंडिंग नसल्याने उद्या भिशी चालवणारा व्यक्ती किंवा भिशीमध्ये असणारे मेंबर्स आर्थिकदृष्ट्या जबाबदारच असतील असं नाहीये. ती रिस्क तुम्हाला शेवटच्या महिन्यापर्यंत घ्यावी लागेल आणि अशा वेळेस जो शेवटपर्यंत थांबणारा मेंबर आहे, त्याची ती रिस्क शेवटपर्यंत हातामध्ये राहते. जोपर्यंत त्याचे पैसे त्याच्या हातात येत नाही, तोपर्यंत ती रिस्क आहे. आता याला सगळ्या गोष्टींना टाळायचं असेल, तर तुम्हाला हे एक पाहिलं पाहिजे, की या प्रकारामध्ये माझे पैसे सेफ राहतील का? मला पैसे वाढून मिळतील का? आणि मला पैसे लागतील तेव्हा मिळतील का? त्याला अनेक पर्याय आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याच्याकडेही नक्की प्रत्येक गृहिणींनी आणि प्रत्येक पुरुषांनी नक्की पाहायला पाहिजे. भिशीच्या निमित्ताने भेटीगाठी होणं, त्याच्याऐवजी तुम्ही तसंही भेटीगाठी घेऊ शकता. पण त्यासाठी भिशीच लावली पाहिजे असं काही बंधन नाही. आता तुम्ही उल्लेख केलात, की त्यालाही अनेक पर्याय आहेत. हो. अ, असे कुठले पर्याय आहेत, की जेणेकरून लोकांना भिशीपेक्षा जास्त परतावा मिळेल आणि भिशीचं दुसरं जे कारण होतं, की एकरकमी पैसे उपलब्ध होतील. बरोबर. तर ते देखील होईल. आपल्याकडे सध्या 50 वर्ष झाले. आता ते प्रचलित पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. तो म्हणजे म्युच्युअल फंडातील एस-आय-पी. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन या माध्यमातून आपण दरमहा जसे भिशीत पैसे भरतो, तसं आपण या इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टमध्ये जर पैसे टाकत राहिलो, तर आपण जी निर्माण करणारी रक्कम होणारी रक्कम आहे, ती आपल्याला कधीही उपलब्ध आहे आणि आपल्याला याला कायदेशीर संरक्षण पण आहे. कारण ते आपल्या थेट अकाउंटमधनं पैसे जमा होत आहेत. त्याला आपल्याकडे प्रत्येक महिन्याची एंट्री आपल्याकडे आहे, की आपण कोणाला नेमके पैसे दिलेत आणि जमा होणारी रक्कम आणि त्याच्यावर मिळणारा परतावा हा भिशीपेक्षा कैक प्रमाणामध्ये मोठा आहे. किंबहुना जर तुम्ही एस-आय-पी अनेक वर्षांसाठी केली असेल, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, तर मिळणारा परतावा 20, 25, 30% पुढे आहे. एखादं उदाहरण देऊ शकता? निश्चितपणे, निश्चितपणे. आपल्या ओळखीमधले काही लोकं आहेत, की ज्यांनी 20 वर्षापूर्वी सुरू केलेली एस-आय-पी दरमहा ₹10,000 प्रमाणे जर आपण उदाहरण डोळ्यासमोर घेतलं, तर वर्षाला ₹1,20,000 10 वर्षाचे साधारणपणे ₹12,00,000 आणि 20 वर्षाचे ₹24,00,000 20 वर्षानंतर त्या एस-आय-पीच्या माध्यमातून निर्माण झालेली रक्कम ही साधारणपणे ₹1,25,00,000च्या पुढे. बरं. म्हणजे ₹24,00,000च्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही ₹1,25,00,000 उभे केले म्हणजे साधारणपणे 5 पट पैसे हे तुमचे झाले 20 वर्षामध्ये. गंमत म्हणजे या संपूर्ण रकमेमध्ये दिसताना 24,00,000 दिसतायत गुंतवणुकीचे, पण ₹24,00,000 एकरकमी आपण भरलेले नाही. या पूर्ण 20 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने आपण ते पैसे भरत गेलोय. पण मिळणारी रक्कम 5 पट याचा अर्थ 500% व्याज हे 20 वर्षात कमवलं गेलेलं आहे. हे अत्यंत मोठं व्याज आहे. ह्याच्यावर बसणारा टॅक्स अत्यंत कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे हे पैसे कधीही गुंतवणूकदाराला उपलब्ध आहेत. त्यामुळे भिशीपेक्षा हा अत्यंत उपयुक्त पर्याय गुंतवणूक म्हणून विचार करत असाल तर हा नक्की आहे. परंतु ह्याच्यामधला जो पहिला मुद्दा मी म्हटलो होतो, की भिशीच्या निमित्ताने मैत्रिणी एकत्र भेटतात, मित्र एकत्र भेटतात. हा जो मुद्दा आहे, त्यासाठी अनेक कार्यक्रमांमध्ये आपण भेटतच असतो, की भिशीच्या माध्यमातूनच मी माझ्या भेटीगाठी करायच्या आहेत.
इतर वेळेस तर मी भेटतोच आहे. कोणाच्या तरी लग्नाला भेटतोय, कोणाच्या तरी बारशाला भेटतोय, कोणाच्या तरी वाढदिवसाला भेटतोय. त्यासाठी मला भिशीची गरज नाहीये. मग भिशीमध्ये जर आपला पैसा इन्व्हॉल्व्ड होणार असेल, आपण पैसे गुंतवणार असू, तर गुंतवणुकीकडे गुंतवणुकीप्रमाणे बघा आणि गुंतवणुकीत कमवलेला पैसा हा आपल्या कामाला पडणार आहे का? आणि मला लागतील तेव्हा पैसे मिळणार आहेत का? याच्यासाठी मी जो सुचवलेला पर्याय आहे, म्युच्युअल फंडातील एस-आय-पी हा तुम्हाला जास्त पर्याय योग्य आहे. कारण त्या ठिकाणी मिळणारा पैसाही मोठा, परतावाही मोठा आणि पैसे लागतील तेव्हा मिळणार आहेत. आणि हे ऑफिशियली मिळणार आहेत. इथे कुठलाही धोका नाहीये, की उद्या कोणी पळून गेलं तर माझे पैसे जाणार आहेत. हे पैसे बँक टू बँक असतात. त्यामुळे जातानाही बँकेतनं जातात. त्यामुळे तुमच्या बँकेमध्ये सर्व प्रकारच्या तिथे एंट्रीज होतात. येतानाही पैसा थेट खात्यामध्ये येतो. तुमच्याशिवाय कोणीही पैसा तो काढू शकत नाही. भिशीमध्ये मात्र तसं नाहीये. भिशीमध्ये आपल्याला हा धोका आपल्या हातात पैसे येऊच तर आणि कायम असतो. दुसरा एक म्हणजे नॉमिनी तुम्हाला इथं देता येतो एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. SIP ला. एस-आय-पीमध्ये तुम्हाला वारसदार नेमता येतो. तुमचं कम्युनिकेशन सगळा ऑफिशियली तिथे असतो. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड याला कनेक्टेड असतं. इथे एक मात्र नक्की आहे, मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, की भिशीमध्ये तुम्ही तुमचा अनअकाउंटेड पैसा टाकू शकता, ज्याच्यावर तुम्ही कर भरलेला नाहीये. पण या प्रकारामध्ये मात्र कंपल्सरी तुम्हाला 1 नंबरचा पैसा जो तुम्ही देशामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दाखवून तो जो तुमच्याकडे शिल्लक राहिलेला पैसा आहे, तोच इथे तुम्ही भरू शकता. इथे रोखीने गुंतवणूक करण्याचा पर्याय नाही आहे. पण मी नेहमी म्हणेन, की तुम्ही प्रत्येक प्रेक्षकांनी याच्यावर नक्की विचार करा, की गुंतवणूक करताना तुम्ही दीर्घकालीन विचार करत असता. त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये झोप रात्रीची शांत हवी असेल, तर आपला पैसा 1 नंबरमध्ये असणं केव्हाही चांगलं. 1 नंबर याचा अर्थ प्रत्येक पैशावर दिलेला कर हा गव्हर्नमेंटला दिलेला आहे. उर्वरित पैसा हा माझा आहे आणि तो मी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे 1 नंबर ऑफिशियल मार्गाने पैसे कमवण्याचा मॅक्सिमम प्रयत्न प्रत्येकाने करावा आणि त्याचा देशात आणि हा पैसा जातोय कुठे? कराच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीकडे जातोय. आपण एक प्रकारे देशाच्या प्रगतीला कॉन्ट्रिब्यूट करतोय. आपणच जर कर वाचवणार असू, कर आपण चुकवणार असू, तर आपल्याला देशामध्ये होणाऱ्या प्रगतीच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार राहत नाही. माझं असं मत आहे, की प्रत्येक सुज्ञ प्रेक्षकाने आणि प्रत्येक सुज्ञ गुंतवणूकदाराने याच्यावर नक्की विचार करायला हवा आणि भिशीपेक्षा एस-आय-पीचं माध्यम नक्की निवडायला हवं. एक सुरुवातीलाच तुम्ही जे एक उदाहरण दिलं होतं BCच्या एका प्रकाराचं, त्यामध्ये व्यापाऱ्यांचा उल्लेख केला होता. व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात याचाच BCचा वापर होतो. हं. आणि त्यांचं मुख्य कारण हे आहे, की त्यांना लिक्विडिटी लागते. हो. त्यांना काय पर्याय आहे बरं? भिशीच्या माध्यमातून जो प्रामुख्याने बघितला जातो तो म्हणजे मला लिक्विडिटी लागेल तेव्हा पैसा मिळेल. एक्झॅक्टली म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला हीच सवलत उपलब्ध आहे. भले तुम्ही एस-आय-पी 10 वर्षासाठी केलेली आहे, 20 वर्षासाठी केलेली आहे. पण जोपर्यंत तुम्ही पैसे लागत नाही तोपर्यंत त्याला हात लावायला नाही पाहिजे. ज्या मिनिटाला तुम्हाला गरज निर्माण झालेली, तुम्ही पार्शली किंवा पूर्णपणे आत्तापर्यंत जमा झालेली सगळी रक्कम तुम्ही एस-आय-पीच्या माध्यमातून काढू शकता. म्हणजे जो लिक्विडिटीचा प्रकार भिशीमध्ये पाहिला जातो आणि बोली भिशीमध्ये प्रामुख्याने, की मला आज पैसे हवेच आहेत. सगळ्यात महत्त्वाचा फरक समजून सांगतो सर, की भिशीमध्ये मध्ये-आधे पैसे मिळत नाही. उदाहरणार्थ 1 तारखेला आपण महिना सुरू झालाय आणि भिशी आहे 15 तारखेला आणि मला पैशाची गरज 1 तारखेला आहे. तर मला 15 तारखेपर्यंत भिशी होण्यासाठी वाट बघावी लागेल. एस-आय-पीच्या माध्यमातून केलेली गुंतवणुकीसाठी तुम्हाला कुठल्याही दिवशीची वाट बघायची गरज नाही. तुम्हाला ज्या दिवशी, ज्या मिनिटाला पैशाची गरज आहे, त्या मिनिटाला तुम्ही आपला पैसा काढू शकता आणि तुमच्या गरजेला वापरू शकता. भिशीमध्ये मंथ टू मंथ ठरलेल्या तारखेलाच भिशी होते. समजा मी म्हटलं मगाशी उदाहरण दिलं जसं की दरमहाच्या 15 तारखेला भिशी होणार असेल, तर ती पुढच्या आता आज जर 15 तारीख असेल, आज भिशी झाली आहे, तर आता ह्याच्या पुढची भिशी पुढच्या 15 तारखेला होणार आहे. मध्ये-आधे परत तुम्हाला लिक्विडिटी नाहीये. म्युच्युअल फंडाच्या एस-आय-पीमध्ये तुम्हाला कुठल्याही दिवशी पैसे काढता येतात. हा सगळ्यात ब्युटिफुल प्रकार किंवा तुम्हाला सोय या ठिकाणी दिलेली आहे. खरं तर आपण BC हा विषय बरोबर. पहिल्या वर्गाला डोळ्यापुढे ठेवून संबोधतोय. बरोबर. आणि त्यातही प्रामुख्याने तुम्ही जसं म्हणालात, की त्याचा मुख्य उद्देश जर भेटीगाठी असेल तर ठीक आहे. बरोबर. पण आर्थिक प्राप्ती जर असेल तर VC काही परवडणारी नाहीये. बरोबर. मग महिला वर्गासाठी असं काही वेगळं आहे का प्रॉडक्ट, की ज्याचा त्यांना विचार करता येईल? नक्की. प्रामुख्याने होतं का, की जेव्हा आपल्या घरातील कमवता व्यक्ती जेव्हा घरात
पैसे घेऊन येतो पगाराच्या माध्यमातून किंवा व्यवसायातनं कमवलेल्या माध्यमातून आणि तो आपल्या घरातल्या गृहिणीला पैसे देत असतो, की या पैशातनं तू तुझं घर चालव. मुलांच्या फिया बघ, घरातील लागणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तू खर्च कर. प्रत्येक स्त्री आपली भारतीय ही अत्यंत हुशार आहे. जितकाही पैसा आपला नवरा किंवा वडील, आई कोणी आपल्याला देत असेल, त्यातनं थोडे तरी पैसे ती दरमहा बाजूला काढत असते. पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारचा पैसा बाजूला कुठे ठेवला जायचा? तर धान्यांच्या डब्यामध्ये ठेवला जायचा. आणखीन जिथे कुठे स्वयंपाकघरात काही जागा आहे तिथे त्या पैशाला तिथे जागा केली जायची. जेणेकरून उद्या गरज पडली तर मी तिथून पटकन काढेन आणि माझी गरज भागवेन. आम्ही नेहमी याला म्हणायचो, की भरणीत ठेवलेला पैसा हा तुम्ही प्रामुख्याने बाहेर काढा. आत्ताच्या काळामध्ये आलेलं त्याचं नवीन रूप म्हणजे किटी पार्टी, जे मगाशी तुम्ही उल्लेख केला. किटी पार्टीच्या निमित्ताने त्या भरणीतनं आलेले पैसे तिथे भरले जातात. पण मी जेव्हा महिलांना पाहतो, की किटी पार्टीमध्ये आलेला पैसा हा भरणीतनं आलेला आहे. पण भरणीमध्ये ठेवताना उद्देश असा होता, की मला गरज लागेल तेव्हा ते पैसे मिळाले पाहिजे. मी महिलांना असं सुचवू इच्छितो, की या निमित्ताने तुम्ही जो बरणीत ठेवलेला पैसा आहे आणि तो तुम्ही आता आता बाहेर काढायची तुमची इच्छा, मानसिकता तयार झालेली आहे. तर तुम्ही त्या पैशातनं मोठा पैसा कमवण्याचाही विचार करा. तुम्ही पुढच्या 5-10 वर्षामध्ये स्वतःसाठी काही मोठी गोष्ट करायची असेल, तर त्यासाठी तुम्ही फक्त बाजूला ठेवलेला पैसाच उपयोगावा नाही, तर त्याच्यावर कमवलेला पैसाही तितकाच महत्त्वाचा आहे. मुलांसाठी जे काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, त्यासाठी तो पैसा तुम्हाला कामाला येणार आहे. तर महिलांसाठी विशेषतः काही प्रॉडक्ट बाजारामध्ये आहेत आणि त्या प्रॉडक्टमध्ये तुम्ही एस-आय-पी केली, तर तुम्हाला त्याच्यातनं अत्यंत चांगल्या पद्धतीचं परतावा प्लस त्याच्यातनं काही प्रमाणामध्ये विमा संरक्षण असंही तिथे दिलं जातं. कारण खास महिलांसाठी ती योजना आहे. तर त्या पद्धतीच्या योजना तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी पुन्हा म्हणेन, की दीर्घकालीन विचार केला तर फायदा हा नक्की तुमचा आहे. आणि सोन्याचं तुम्ही सांगत होतात, की सोन्याची भिशी देखील करणं अत्यंत जोखमीचं काम. जोखमीचं काम आहे. मग मग पण महिलांना तर सोनं हवंय. तरी काय करावं? सोन्याच्या भिशीत लावण्यापेक्षा, सोनाराकडे जाऊन हप्ता देण्यापेक्षा तुम्ही सोन्यामध्ये भिशी करू शकता. म्हणजे सोन्यामध्ये एस-आय-पी करू शकता म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून आणि हा एक्झॅक्टली सोन्यात जो काही चढ-उतार आहे, तो तुम्ही इथे कॅप्चर करू शकता. 5-10 वर्षाच्या हिशोबाने जर आपली मुलं लहान असतील, घरात मुलगी आहे आपल्याला, आपल्याला मुलगा आहे, येणारी सून आहे. सुनेसाठी आपल्याला काही सोन्याचे दागिने करायचे आहेत भविष्यामध्ये. मुलीच्या लग्नामध्ये आपल्याला तिला काही सोन्याचे दागिने करायचे आहेत. मला असं वाटतं, की सोनार जो तुम्हाला पैसा देतो, त्याच्या कैक पटीने जास्त सोन्यामध्ये गुंतवणूक करून एस-आय-पीच्या माध्यमातून जर तुम्ही ती एस-आय-पी केली, तर मिळणारा पैसा हा त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि त्यातनं तुम्ही चांगल्या प्रकारे सोनं मुलीला किंवा सुनेसाठी तयार करू शकता किंवा स्वतःसाठी सुद्धा. किंवा स्वतःसाठी सुद्धा करू शकता. नक्कीच. वाच. तर मित्रो, भिशी हा खरंच खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. मात्र संदीप सरांनी खूप साध्या सोप्या शब्दात आणि त्या ओघावत्या त्यांच्या शैलीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे मांडल्या आणि अत्यंत तळमळीने त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची उलगडा केलेली आहे. मुख्य उद्देश असा आहे की तुमचं आर्थिक नुकसान होऊ नये आणि ॲट द सेम टाइम तुम्हाला भविष्याची एक चांगली हमी देखील मिळायला हवी. भिशी हा प्रकार जितका जोखमीचा आहे, तोच मोड जर आपण एस-आय-पी किंवा अशा अन्य काही प्रॉडक्टमधनं जर तो मोड आपण स्वीकारला, तर आर्थिक उत्पन्न तुमचं चांगलं राहील आणि एक शिस्त जी असते महिन्याच्या महिन्याला पैसे बाजूला काढायची, ते त्या निमित्ताने मेंटेन होईल. संदीपजी, खूप खूप धन्यवाद. प्रेक्षकांना इतकं छान तुम्ही मार्गदर्शन केलं. अनेक लोक आपल्याला अप्रोच होत आहेत. आम्हाला तुम्ही खरं प्रॉडक्ट वगैरे सांगा किंवा काही मार्गदर्शन करा आणखी. तर आपण पुढच्या काळात नक्की त्या संदर्भात विचार करू आणि तुमच्याशी कसा संपर्क साधायचा ते देखील त्यावेळी आपण सांगूया. धन्यवाद. धन्यवाद.